मित्रांनो, इंस्टाग्राम आणि अनेक प्रकारचे असे सोशल मीडियाचे अकाउंट आहेत किंवा सोशल मीडियाचे ॲप आहेत, त्या ॲपवरती मुलींच्या नावाने अनेक प्रकारचे अकाउंट फेकमध्ये खोललेले असतात, ओपन केलेले असतात आणि मुलं या सर्व अकाउंटला बली पडून कुठेतरी आपल्या रिक्वेस्ट पाठवून चॅट करत असतात। तर कधी कधी असे अकाउंट असतात ती फ्रॉड असतात। असंच एका या तरुणाबरोबर घडलं। ही घटना जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर या घटनेमध्ये जे घडलं आहे ते खरोखरच एक औचित्य करणार आहे, तुम्हाला सुद्धा विचार करायला भाग पडेल। एखादी रिक्वेस्ट पाठवताना किंवा एखाद्या मुलीशी रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही सुद्धा अशी रिक्वेस्ट पाठवल्यानंतर एखाद्या मुलीशी बोलताना तुम्ही सुद्धा विचार कराल। तर पंजाबमधील जालंधरमधील एक मुलगा इंस्टाग्रामवर एका मुलीशी बोलत होता। त्या मुलाचं नाव होतं दीपक म्हणून। हा दीपक नावाचा तरुण त्या मुलीशी 3 वर्षे बोलतात। 3 वर्ष बातचीत झाल्यानंतर या तरुणाचं दीपक नावाच्या तरुणाचं या तरुणीशी लग्न करण्याचा त्यांचा निर्णय झाला आणि लग्न करण्याच्या बेताने 150 लोकांना घेऊन हा दीपक नावाचा तरुण ज्या एरियामध्ये या एरियाचा ॲड्रेस होता त्या एरियाच्या ॲड्रेसवरती जाऊन लग्न करण्यासाठी 150 लोकांना घेऊन गेला। परंतु ज्या शहरामध्ये या लग्नाचा ॲड्रेस दिला होता त्या लग्नाच्या ॲड्रेसवरती त्या शहरामध्ये एकही हॉल नव्हता आणि दीपक नावाचा तरुण एवढ्यातच थांबला तर त्याने शहरामध्ये 6 घंटे घालून 150 लोकांसह तो हॉल शोधण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर 6 घंट्यानंतर सुद्धा त्याला कुठेही हॉल भेटला नाही। शेवटीला हार मानून 150 लोकांना घेऊन तो नवरदेव म्हणजे जो दीपक नावाचा व्यक्ती तरुण लग्न करण्यासाठी जो गेला होता ते 150 लोकांना घेऊन पुन्हा घरी परतला। म्हणजे त्याच्याबरोबर हा ऑनलाईन फ्रॉड झाला आणि ज्या व्यक्तीबरोबर जो इंस्टाग्रामवर बोलत होता त्याच्यामधून त्याला ऑनलाईनचा खेळा झाला, असं त्याला ऑनलाईन फ्रॉड झाला, ऑनलाईन खेळ झाला असं त्याला समजलं। त्यानंतर तो घरी आला। तर मित्रांनो, यामधून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, एखाद्या मुलीशी तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा फेसबुक कोणत्याही प्रकारच्या ॲपवरती बोलता, जर तुम्हाला खरोखरच समोरून फोटो वगैरे तुम्हाला पाहायला भेटत नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या व्यक्तींपासून सावध राहा, जेणेकरून अशा प्रकारचा फ्रॉड होऊ नये यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला। तर मित्रांनो, या फ्रॉडवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राइब करा।